नागपुर के पांचपौली पुलिस थाना हद से एक शर्मनाक खबर सामने आई है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार 30 वर्षीय शिकायतकर्ता की 10 वर्षीय नाबालिग बेटी अपने घर के पास एक दुकान से सामान लेने जा रही थी। इसी दौरान बस्ती में रहने वाले आरोपी अनुराग रविंद्र पीपड़े उम्र 25 वर्ष पांचपौली निवासी आरोपी ने पीड़िता के पास आकर उसकी नाबालिग होने का फायदा उठाया। बताया जा रहा है कि आरोपी ने बहला फुसलाकर बच्ची को एक खाली जगह पर ले गया और वहां उसके साथ अप्राकृतिक कृत्य किया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की आगे की जांच जारी है। बरोबर आहे। पीडित मुलगी त्याच मोहल्ल्यात राहते आणि आरोपी त्याच मोहल्ल्यात राहतो। पीडित मुलीला बघून एक चॉकलेट देतो म्हणून गच्चीच्या वर नेला होता। त्या ठिकाणी तिचं विनयभंग होईल अशा पद्धतीचे वर्णन केल्यामुळे कृत्य केल्यामुळे त्यांनी पीडित मुलगी तिच्या आईला सांगितले। आईने येऊन तक्रार दिली। त्या पद्धतीने आम्ही रितसर रिपोर्ट घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आले। संबंधित प्रकरण हा पोक्सो आणि विनयभंगाचा आहे। त्यातल्या त्यात वेगळ्या जातीची असल्यामुळे मुलगा वेगळ्या जाती आरोपी वेगळ्या जातीचे असल्यामुळे ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। माननीय पोलीस उपायुक्त साहेब यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब हे त्या गुन्ह्याचा तपास करीत आहे। मान्य न्यायालयात आरोपीला अटक करून रवाना करण्यात आले। अनुराग पिंपडघरे म्हणून आरोपीचे नाव, वय अंदाजे 25 वर्ष आहे। लाल दरवाजा तो तिकडेच राहतो आणि तो झुणका भाकर केंद्रात काम करतो। माझी अशी मांग आहे, माझी बहिणीची मुलगी 10 वर्षाची आहे आणि शिवभोजन हे तिथं एक पाचपौली क्षेत्रामध्ये आहे। पाचपौली क्षेत्रामध्ये शिवभोजन आहे। तर आम्ही पाचपौली चौकीमध्ये आले आहोत सकाळीच पासून 10 वाजतापासून हे मांग घेऊन का त्या मुलीला 10 वर्षाच्या मुलीला हे भेटली पाहिजे म्हणून आम्ही याच्यात आले आहोत का आम्हाला न्याय भेटला पाहिजे। माझी बहिणीची मुलगी 10 वर्षाची आहे। तिच्या संग एक शिवभोजनवाल्या पोरानं तिला बोलवलं अंदर, माझी फोटो काढून दे। फोटो नाही काढायला म्हणली मुलीनं, तर म्हणते झाडात पाणी टाकून दे। झाडात पाणी टाकायच्या बहाण्यानं वरत नेलं आणि त्याचे कपडे वगैरे काढत होते आणि कपडे काढून बेकार हरकते करत होता। आम्ही सांगू शकत नाही असं सगळं करत होता तो। का आम्हाला असं वाटते का त्या मुलाला तर आम्ही ना जिवंत मारून टाकायला पाहिजे। हे माझ्या बाजूला आहे ते पीडितची महिला मम्मी आहे। जो बाजूला आहे ते पीडितची मम्मी आहे। आमची हेच आहे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे। माझ्या मुलीला तर न्याय भेटला पाहिजे। त्याच्या अनुराग चिंचगडे बापू बसवड चौकमध्ये पाचपौली क्षेत्र।